या ठिकाणी स्पर्धा सामना सुरू होतोय आणि पुन्हा एकदा आवाज ऐकणार अर्थातच यावी बाबूशा यांचा. तो चलिए चलेंगे मुकाबला की तरफ। यहाँ पर शुरुआत के लिए तमाम दर्शकों का तहे दिल से स्वागत। देखिए हमारा चौकी के साथ शुरुआत हो चुका है। जहाँ पर टॉस जीतने वाली टीम की बात करेंगे तो यहाँ पर कोडावी टीम टॉस जीतकर पहले फील्डिंग चुने हैं और दादरपड़ा टीम देखिए सेकेंड राउंड का यहाँ पर दूसरा मैच। नितिन दादा पाटिल और नंदू कुमार ठुमरे साहब देखिए इनकी तरफ से खास करके बात करेंगे हैट्रिक विकेट के लिए 5000। बिल्कुल जैसे फिर से विकेट गिरेगा या ओवर की समाप्ति होगी हम जिक्र करेंगे निश्चित रूप से। और टोटल की बात करेंगे देखिए यहाँ पर अकाउंट खुला है और इसके साथ विकेट भी गिरा है। धन्यवाद डीजे। हनुमान मुकल साहब देखिए हनुमान मुकल साहब देखिए इनकी तरफ से कुल यहाँ पर हैट्रिक विकेट के लिए 1000 और बैनर को अगर डायरेक्ट हिट होता है तो 500 रुपया। क्या बात है, बहुत बढ़िया। देखिए यहाँ पर इनामों की बरसात है। नाइट मुकाबला कहा जाए तो यहाँ पर पैसे की बरसात ज़्यादा से ज़्यादा देखने को मिलता है। तो चलिए बात करेंगे यहाँ पर 6 रन बनाए हैं। गेंदबाज की बात करेंगे देखिए गेंदबाज अजय यहाँ पर और ये चलिए इस बार सीधे बल्ले से खेला, फील्डर हैं वहां पर लेकिन जब तक गेंद को रोकते तब तक दोनों बैटर के पास 1 रन। यहाँ पर अब बढ़िया मुकाबला देखिए दोनों टीमों की बात करेंगे तो यहाँ पर दोनों टीम ने एक मुकाबला जीते हैं यहाँ पर। और यहाँ पर बात करेंगे तो यहाँ से सेकेंड राउंड का मुकाबला यहाँ से खेलते हुए भातन टीम देखिए बात करेंगे 2 मुकाबला जीत चुका है निश्चित रूप से। सुपर 8 में पहुंचने वाली टीम यहां पर बन चुका है। यहां बात करेंगे दादरपड़ा और गुड़ावा के बीच में मुकाबला, लेकिन इसके बाद बात करेंगे डॉग ग्रुप देखिए गढ़ के हिसाब से देखिए गाउतपी नावा और सिद्धिविनायक वाल के बीच में मुकाबला शुरू हो जाएगा। और उसके बाद देखिए बात करेंगे जावले और गवान के बीच में मुकाबला। तो देखते हैं आज तो पहली एक टीम सुपर 8 में निकल चुकी है भातन टीम। तो यहाँ से कौन सा टीम होगा, क्या आज सुपर 8 का मुकाबला यहाँ खेला जाएगा? निश्चित रूप से आयोजन करता हूँ जिस हिसाब से यहाँ पर यहाँ लॉर्ड्स के हिसाब से देखिए तो शायद बताएंगे निश्चित रूप से। और कुल टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुँचे 8 रन। और जहाँ पर पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ और विकेट की बात करेंगे यहाँ पर 1 विकेट खोते हुए। यहाँ से बात करेंगे हैट्रिक विकेट के लिए नंदू कुमार ठुमरे साहब और उनके साथ साथ नितिन दादा पाटिल देखिए इनकी तरफ से हैट्रिक विकेट के लिए 5000।
हनुमान दादा मोकल देखिए इनकी तरफ से भी 1000 हैट्रिक विकेट के लिए, और कटआउट देखिए जो 5 लगाए वहाँ डायरेक्ट हिट होता है तो निश्चित रूप से 500 रुपया। चलेंगे डीजे के पास। रायगड नामा गावात आज विषय हाय चर्चेचा, रायगड नामा गावात आज विषय हाय चर्चेचा, पार्थ पाटील चषक ठेवलाय मोठ्या या मानाचा, पार्थ पाटील चषक ठेवलाय मोठ्या या मानाचा, पार्थ पाटील चषक ठेवलाय मोठ्या या। तो चलिए बात करेंगे तो यहाँ से अकाउंट देखिए, बात करेंगे यहाँ पर शुरुआत शायद थोड़ा सा धीमा नाखुश रहेंगे। और ये चलिए भाई हल्की हाथों से खेले थे, बाहरी किनारा लिया था। कहते हैं ना डर तुझे एक कैदी बनाकर रखेगा और खुलकर बल्लेबाजी कर तू आंद्रे रसल बनेगा, जो अभी रसल मसल इनिंग खेल रहे हैं कोलकाता के लिए खास करके। पलटवार करते हुए छोटा टारगेट था लेकिन कहीं झटका दिए थे राहुल चहर की गेंदबाजी देखिए। और क्या बढ़िया देखिए यहाँ से लाजवाब देखिए, यहाँ से जितनी भी तारीफ किया जाए उतना ही कम यहाँ से। कुल स्कोर की बात करेंगे 9 रन बनाए निश्चित रूप से। तो चलिए नैतिक पंडित साहब देखिए इनकी तरफ से ओमकार के लिए हर छक्के के लिए 500 रुपया पर। और ये चलिए बाउंस लिया यहाँ पर, क्या गेंद को रोका गया या बाउंड्री लाइन के बाहर जाता हुआ और खूबसूरत चौका आता हुआ। यही बात कर रहा था कि डर तुझे कैदी बना कर रखेगा, खुलकर बल्लेबाजी कर गुरु तो आंद्रे रसल बनेगा, जो अभी आंद्रे रसल इनिंग खेल रहे हैं इंडियन प्रीमियर लीग में। तो चलिए बात करेंगे इसी बीच सबके लाडले प्रत्येक पाटिल साहब उरन देखिए यहाँ पर तशरीफ रखते हुए, और उनके साथ विराज गरज साहब देखिए बहुत बहुत आपका शुक्रिया। ये होती है दोस्ताना, जिंदगी के साथ जब तक जिंदगी रहेगी ये दोस्ती नहीं छोड़ेंगे। उसी तरह से देखिए यहाँ पर अपना दोस्ताना को यहाँ पर रखते हुए तो चलिए ये गेंद के ऊपर ओमकार ने अगर एक चौकी दागते तो 2000 था निश्चित रूप से। बहुत बढ़िया देखिए यहाँ पर बख्शिश लगाया जा रहे हैं, मैडी के बंधु हैं, क्या बात है। आज तो दादरपड़ा टीम बल्ले बल्ले, पहले मैच में हमने जिक्र किए थे बिल्कुल। दादरपड़ा का जाए तो प्रसाद भूरचर देखिए एक अच्छी आवाज है, अध्यक्ष उरन समालोचक एसोसिएशन के मैडी देखिए यहाँ पर। दूसरी तरफ बात करेंगे कुड़ावी टीम टॉस जीतकर गेंदबाजी चुने यहाँ पर। कहते हैं ना दोस्तों फुटबॉल में गोल तक पहुंचने के लिए किक मारना पड़ता है, और क्रिकेट में देखिए बात करेंगे एक अच्छी टोटल तक पहुंचने के लिए कहीं 6 मारना पड़ता है। और अभी तक बात करेंगे ना यहाँ पर कम छक्का देखने को मिल रहा है। बाउंड्री लाइन देखिए बहुत बड़ा निश्चित रूप से बैटर के लिए इतना आसान हो नहीं हो रहा है। विकेट देखिए थोड़ा सा यहाँ पर दूसरा 3 खेलता हुआ हरकत कर रही है। कुल स्कोर की बात करेंगे 19 रन यहाँ पर 2 ओवर का खेल समाप्त और 1 सफलता मिलता हुआ। रायगड नामा गावात आज विषय हाय चर्चेचा, रायगड नामा गावात आज विषय हाय चर्चेचा, पार्थ पाटील चषक ठेवलाय मोठ्या या मानाचा, पार्थ पाटील चषक ठेवलाय मोठ्या या मानाचा, पार्थ पाटील चषक ठेवलाय मोठ्या या मानाचा, पार्थ पाटील चषक ठेवलाय मोठ्या या मानाचा।
और ये चलिए भाई यहाँ पर दूसरा विकेट फिर से गिरता हुआ। आई दर्शन घेन मी उजळून राव तो चलेंगे यहाँ पर इस मुकाबला की तरफ। गेंदबाज फिर से एक बार तैयार। और ये चलिए लेग भी पर, ओहो मामा ठाकुर अरुण भी गया और सपना भी भाग गई। अब शंकर बिहारी किसके साथ गाना गाएगा? डीजे वाले के साथ, क्योंकि लगातार 2 झटका। तो चलिए बात करेंगे यहाँ पर ऑन हैट्रिक। देखिए अगर यहाँ से हैट्रिक लेते हैं तो फिर बल्ले बल्ले 5000। नितिन दादा और उनके साथ नंदू कुमार ठुमरी साहब देखिए, और उसके साथ हनुमान मुखल साहब देखिए। यानी कुल मिलाकर बात करेंगे ना 6000 कैश प्राइज है। गेंदबाज के लिए है बल्ले बल्ले, कहते हैं ना ताश का जोकर और बुमराह का यॉर्कर। पिछला गेंद देखिए विकेट के जड़ में रखने की कोशिश किए थे। ओहो हो, ये चलिए वाइट का इजाफा। तो चलिए यहाँ पर हैट्रिक का मौका गवा दिए। यहाँ से अगर बैट्समैन के लिए मौका रहता तो फिर रह सकता था। एक्स्ट्रा गेंदें आएगी तो उनके लिए चौके छक्के के लिए रहता है, लेकिन गेंदबाज के लिए देखिए ये काम नहीं आसान रहता है भाई। आंद्रे रसेल ने देखिए मैच को फिनिश कर दिया, 70 रनों का इनिंग्स। और यहां पर देखिए गेंदबाज ने यहां पर विकेट तो लिया, लेकिन एक वाइड गेंद बीच में आ गया। पूरी तरह से देखिए मैच का रूप बदल दिया यहाँ पर। ओहो क्या कमाल की गेंदबाजी, वाइड का इजाफा, एक्स्ट्रा से 1 रन आता हुआ, और कुल स्कोर देखिए जाकर पहुंच गया यहाँ पर 21। तो चलिए फिर से एक बार कॉल करना चाहेंगे टॉस के लिए। देखिए गाउदेवी नावा और सिद्धिविनायक वाल डॉग गट का देखिए हमने पहले जिक्र किया था। इसके बाद ये जो गट है यहां से समाप्त होगा। सुपर 8 का मैच है।
चलिए बात करेंगे यहाँ पर कुल टोटल की बात करेंगे। टोटल देखिए 22 रन 22 रन बनाए हैं यहाँ पर। 4 गेंदे हुआ है। देखिए अभी भी 2 गेंद शेष हैं। थोड़ी सी देखिए यहाँ पर दबाव में यहाँ पर डालते हुए कुड़ावी टीम देखिए क्या कमाल की गेंदबाजी, लाजवाब। इस मैच में पूरी तरह से मैच का हालत बदल दिया है हितेश ठोमरे। ओहो चिंगो चिंगो कहते हैं ना, प्रेमी बदल गए, प्रेम बदल गया और हितेश ने इस ओवर में गेम बदल दिया। लाजवाब 2 ओवर में देखिए यहाँ पर 19 रन आ गया था, लेकिन उसके बाद जो यहाँ पर चल आया, जो तूफान आया गेंदबाजी की। इसलिए तो कहता हूं क्रिकेट ऐसा रंग बदलता है ना, कभी कभी हमें घोड़े और गधे को भी पहचानना मुश्किल हो जाता है। और यहां से देखिए ओवर की समाप्ति होती हुई, 3 ओवर का खेल समाप्त हुआ और 3 ओवर की समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर देखिए 22 रन है। लेकिन अभी देखिए यहां से बचा है 6 गेंद। दुरून दुरून संघ आले आज नावाया गावात शिवरायांचं नाव घेऊन सारे लढतन मैदानात खेल भावना जपली हो चढ रोमांच स्पर्धेचा खेल भावना जपली हो चढ रोमांच स्पर्धेचा पार्थ पाटील चषक ठेवलाय मोठ्या या मानाचा पार्थ पाटील चषक ठेवलाय मोठ्या या धन्यवाद डीजे। तो चलिए 3 ओवर का खेल समाप्त हुआ। प्रणय जी हमारे साथ फिर से जुड़ चुके हैं। इसके बाद देखिए मुकाबला गाँव देवी नावा सिद्धिविनायक वाल के बीच में, और उसके बाद देखिए चावले और गवान के बीच में। विशु कोहली गवान देखिए मैच का मजा ले रहे हैं और उनका टीम निश्चित रूप से यहाँ पर रात को खेलने वाला है। एक गवान में विनायक जी कोहली देखिए जिनके माध्यम से एक बढ़िया नाइट प्रतियोगिता देखने को मिला था निश्चित रूप से। तो चलिए यहाँ से देखिए 6 गेंद बचाए हैं, लेकिन आखिरी 6 गेंद के पर रन आना बहुत जरूरी है। लेकिन ये 6 गेंद के पर रन नहीं आया तो फिर मुश्किल बन जाएगा। यहाँ पर राकेश ठोमरे देखिए यहाँ पर तैयार हैं। जैसे कहते हैं ना, जिंदा रहने के लिए तेरी कसम एक मुलाकात जरूरी है सनम। तो इस मैच में देखिए जिंदा रहने के लिए, एक अच्छी टोटल तक पहुंचने के लिए कहीं ना कहीं एक ओवर बड़ा जरूरी है यहाँ पर। और ये देखिए यहाँ पर गेंद को खेला है यहाँ पर, और आखिरकार देखिए आता हुआ चौका। और बता रहे हैं भाई कफन ना डालो मेरी चेहरे पर, मेरी आदत है मुस्कुराने की मुस्कुराने की मुस्कुराने की। चौके के साथ कुल टोटल देखिए जाकर पहुंच गया 26 रन। और दादर पड़ा टीम के दर्शक तो यही इंतजार कर रहे थे कि मेरी सपनों की रानी, भाई रानी नहीं, चौके छक्के की, चौके छक्के की तलाश हो रहा था यहाँ पर। तो यहाँ से देखिए चौका तो आया है, लेकिन अभी भी 4 गेंद बचा है। 4 गेंद अंतिम। कहते हैं ना, कक्कर पत्थर मत मारो। लंबे कद के खिलाड़ी देखे यहाँ पर विवेक देखिए यहाँ पर। और मैंने यही बात बताया, डर तुझे कैदी बनाकर रखेगा, खुलकर बल्लेबाजी कर आंद्रे रसेल बनेगा। 70 रनों का इनिंग्स के केकेआर के लिए देखिए बड़ी जीत दिलाते हुए। ओहो इस बार देखिए उड़ाया है हवाई फायर। AK-47 गुरु चौके के बाद छक्का। लेकिन अगला गेंद बल्लेबाज के पर, दबाव तो हट चुका होगा लेकिन गेंदबाज के पर। ओहो इस बार देखिए किनारा लिया था, भाग्य का साथ मिलते हुए 1 रन यानी सिंगल लेने को इनकार कर दिया। ये भी मेरे हिसाब से अच्छी सोच है। विवेक देखिए अभी तक बहुत बढ़िया बल्लेबाजी करते हुए। कहते हैं ना, फुटबॉल में गोल तक पहुंचने के लिए किक मारना पड़ता है, और क्रिकेट में देखिए अच्छी टोटल तक पहुंचने के लिए कहीं 6 मारना पड़ता है। यानी तैरना है तो भाई समंदर में तैरो, नदी नाला ने क्या रखा है। अंपायर क्या है यहां से, तीसरी अंपायर गेंदबाजी के लिए।
चलिए अंपायर किस चीज के लिए यहाँ पर बॉलर, तो चलिए यहाँ से हमें भी वही पहले लगा था, लेकिन कभी कभी ऐसा लगता है कि बैटर हिट विकेट हो जाते हैं, बेल हल्के से गिर जाता है, वो भी पता नहीं चलता है, वो डाउटफुल क्लियर करने के लिए। चलिए तीसरे अंपायर के लिए तो चलिए प्रहलाद जी पाटिल देखिए पर बात करेंगे तीसरे अंपायर के लिए मैं, क्योंकि जवान पाटिल एमएस धोनी एक फिनिशर और उनके बंधु निश्चित रूप से यहां से अभी तक देखिए बात करेंगे ना यहाँ पर बहुत बढ़िया, लेकिन तीसरे अंपायर का मांग किया गया यहाँ पर लंबे कद के अमिताभ बच्चन का हाइट, लेकिन बहुत बढ़िया दे रहे हैं फाइट विवेक कास्कर। देखिए खास करके 2 गेंद के लिए यहाँ पर तीसरे अंपायर को बुलाया गया है। चलिए यहाँ पर कुछ बातचीत करते हुए प्रहलाद जी देखिए यहाँ पर जय पवार सर यही बता रहे होंगे और गेंदबाज भी समझ चुके होंगे कि क्यों यहाँ पर बुलाया गया तीसरा अंपायर। अक्सर गेंदबाज देखिए अगर उनके थोड़ा सा एक्शन में डाउट रहता है ना, वो सुधार कर लेते हैं, अगर सुधार ना किए तो फिर गलती करते गए तो फिर उसका कीमत चुकाना पड़ेगा। तो देखते हैं यहाँ पर तीसरा अंपायर उतरे हैं। ये चलिए स्लोर गेंद, तीसरा अंपायर इसलिए बुलाया गया था, उई दैया मार डाला रे, मार डाला रे, मार डाला रे, मार डाला रे। बड़ा छक्का देखिए, जैसे कहते हैं ना बस में धक्का खाना और इस समय छक्का खाना। पेशर पेशर 38 है और डगआउट बता रहे आजू नेक मार बाबा, आजू नेक मार। और ये चले उड़ाया, वाह रे वाह, जैसे बंदूक से निकलती है गोली। डिस्काउंट 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 डिस्काउंट। रायगड नामा गावात आज विषय हाय चर्चेचा, रायगड नामा गावात आज विषय हाय चर्चेचा। धन्यवाद डीजे। टोटल की बात करेंगे, टोटल बल्ले बल्ले 40 पर रसेल इनिंग, एक बार जोरदार ताली बजना चाहिए विवेक के लिए। क्या कमाल के बल्लेबाज है आज देखिए आंद्रे रसेल ने यहाँ पर जो 70 रनों की इनिंग खेली इंडियन प्रीमियर लीग में केकेआर के लिए बड़ी जीत है। और यहाँ पर विवेक ने देखिए आखिरी समय में आकर बहुत बड़ा उम्दा इनिंग, इसे कहते हैं रंग काला हो लेकिन वफादार होना चाहिए, इनिंग छोटा हो लेकिन यादगार होना चाहिए। 22 रनों का ओवर, यानी कुल टोटल की बात करेंगे 44 रन। उई दैया मार डाला रे। अभय जी पाटिल, रुपेश जी पाटिल इनकी तरफ से 1000 विवेक के लिए आता हुआ। तो चलिए गांव देवी नावा सिद्धि विनायक वाल के बीच में देखिए अगला मैच है।
तो चलिए बात करेंगे हमारे सबके लाडले देखिए एक डैशिंग लोग प्रतीक पाटिल साहब देखिए विराज ठाकुर साहब देखिए यहाँ पर तशरीफ रखे हैं पूरी मैच का और कमेंट्री के आनंद लेते हुए और उनका सम्मान किया जाएगा जो परंपरा रीति रिवाज है और सम्मान करने के लिए गुजारिश करना चाहूंगा प्रहलाद पाटिल साहब से गुजारिश करना चाहूंगा आइए आपके शुभ हाथों से देखिए हमारे प्रतीक पाटिल साहब देखिए एक डैशिंग लोग हम देख सकते हैं और देर रात में यहाँ पर तशरीफ रखते हुए और उनके साथ देखिए बात करेंगे विराज ठाकुर साहब देखिए यहाँ पर तशरीफ रखे हैं और प्रहलाद पाटिल साहब से गुजारिश करना चाहूँगा आपके शुभ हाथों से यहाँ पर सम्मान करके लीजिए जो परंपरा महाराष्ट्र के रीति रिवाज है आए हुए मेहमानों की खातिरदारी करना और कहते हैं ना हम जिनके आने के इंतजार में इस महफिल सजाए थे निश्चित रूप से कई मेहमान काका सर हम देख सकते हैं सुबह से आकर रात देर हो चुका है मेहमानों का यहाँ पर आना जाना निश्चित रूप से लगा है चलेंगे सेकंड सत्र के लिए यहाँ पर 45 रनों की टारगेट है और प्रहलाद पाटिल साहब की तरफ से देखिए यहाँ पर उनके हाथों से यहाँ पर साल फूलों की गुलदस्ता के साथ प्रतीक पाटिल साहब का देखिए यहाँ पर सम्मान किया जाएगा बहुत बढ़िया देखिए यहाँ पर डैशिंग लोग और विराज ठाकुर साहब देखिए और इनकी ड्रेस कोड लिबास से लगता है A1 जोड़ी ये भी बनाकर निश्चित रूप से यहाँ तशरीफ रखे हैं और काफ़ी कम उम्र में निश्चित रूप से काका मात्रे सर देखिए आज साल फूलों की गुलदस्ता के साथ प्रतीक पाटिल साहब के चेहरे पे देखिए एक हल्की सी मुस्कान है ये मुस्कान नहीं ये आपकी मेहनत है ये आपकी इज्जत है और आपने जो इस समाज में आज इज्जत कमाई है इससे बड़ी बात बिल्कुल उसका ही तोहफा दिया जा रहा है और उसके साथ बात करेंगे विराज ठाकुर साहब देखिए उनका भी सम्मान किया जाएगा बहुत बढ़िया देखिए यहाँ पर नावा कहा जाए तो हमारे गोटिया भाई और पूरी आयोजन करता हूँ देखिए प्रहलाद दादा पाटिल देखिए उनके हाथों से देखिए यहाँ पर नावा टीम के लिए बहुत बढ़िया क्रिकेट खेलते हैं हमेशा और आज देखिए यहाँ पर ऑर्गेनाइजर के रूप में देखिए यहाँ पर PTC लाइव पर देखिए हमारे दोनों मेहमान का यहाँ पर सम्मान किया गया लेकिन देखते हैं आयोजनकर्ताओं से हमें इंतजार है अगला मैच कौन सी टीम के लिए कॉल किया जाएगा क्योंकि थोड़ा सा पेंडिंग रखे हैं आयोजनकर्ताओं ने के अगले मैच के लिए क्योंकि लॉर्ड्स के हिसाब से देखा जाए तो हमने डिक्लेयर किए थे गाँव देवी नावा और सिद्धिविनायक वाल के बीच में लेकिन शायद कुछ भातन टीम के लिए शायद कुछ देखते हैं प्रहलाद जी क्या यहाँ पर डिसीजन लेकर आते हैं पत्रा पाटिल साहब से गुजारिश करना चाहेंगे इंस्टाग्राम पर देखिए फेमस जो उनके व्यूवर देखिए जाकर कई सितारे हम देखते हैं क्रिकेटर लीजिए बॉलीवुड इंडस्ट्री में लीजिए लेकिन आज हमारे महाराष्ट्र में देखिए ऐसा हस्ती निश्चित रूप से इंस्टाग्राम पर फेमस है गुजारिश करना चाहेंगे पत्रा पाटिल आइए यहाँ पर मंच पर तशरीफ रखिए आणि हा षटकार 6 धावा तीन षटकारांसाठी नंदकुमार आणि त्याचा मागे सलग 3 षटकार जर मारले गेले तर हनुमानजी नंदकुमारजी ठोंबरे यांच्याकडून नितीनदादा पाटील यांच्याकडे 5,000 नितीनदा पाटील यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचा पारितोषिक 3 षटकारांसाठी असेल तर जाऊया आपण मैदानाकडे यावी पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र खेळण्याचा प्रयत्न केला चेंडू जातोय तो कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षेत्र चेंडूवर येणार तो पण एकदावीचे योगदान
मगाशी एक अनाऊन्समेंट करत होतो, अर्थातच काही कारणामुळे मी थांबलो. वहाळचे एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज, षटकार चौकांचे बादशाह, ज्याने अर्थातच नवीन पल्लीच्या माध्यमातून क्रिकेटच्या माध्यमातून खूप चांगलं योगदान दिले, ते मदन घरत सर या ठिकाणी आले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वहाळचं एक अतिशय मोठं नेतृत्व, ज्यांनी नितीश माझ्यासोबत खेळत असताना खूप चांगलं योगदान त्यांनी दिलं नवीन पल्लीसाठी. तर यावेळी मात्र आपण पाहतात हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू जातोय तो अर्थातच यशच्या हातामध्ये. निजाव चेंडू सांगता सन्माननीय पत्राजी पाटील सर यांना विनंती आहे की आपण अतिथी कशामध्ये आपण स्थानापन्न व्हावं. मैदानाकडे आपण पाहताच फलंदाज रोहित पाटील 7 या धावसंख्येवर आणि त्याला साथ देतोय तो फलंदाज अजय ठोंबरे वैयक्तिक 0 या धावसंख्येवर गोलंदाज निमिष मोहिते. निशांत इलेवन दादरपाडा आणि दयानंद स्मृती कुडावे यांच्यामध्ये सुरू असलेला सामना 25 धावांचं लक्ष या ठिकाणी असेल. ते दरम्यान एक जबरदस्त टायमिंग शॉट, चेंडू आपण पाहतात जातोय लॉंग लेग सीमारेच्या पलीकडे येतोय एक दणदणीत गगनभेदी गगनचुंबी षटकार. आई दर्शन ठिकाणी 6 धावांचं योगदान मिळालं. धावफलकात वाढ झाली, 13 धावा धावफलकार येतात. 25 धावांचा लक्षाचा पाठलाग. सन्माननीय वाळचे मदनदादा घरत यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हावं. आणि पत्रा पाटील सरांना विनंती आहे आपण देखील यायचं आहे. या ठिकाणी मात्र पहा बसून खेळण्याचा प्रयत्न इथे केला गेला, अर्थातच स्वीप करायचा प्रयत्न होता, यष्टीचा वेध घेतला आणि पहिला फलंदाज मैदानातून गमावला तो दयानंद स्मृती कुडावे या संघाने. रायगड नामा गावात आज विषय हाय चर्चेचा. रायगड नामा गावात आज विषय हाय चर्चेचा. पार्थ पाटील चषक ठेवलाय मोठ्या या मानाचा. पार्थ पाटील चषक ठेवलाय मोठ्या या मानाचा. हे टायटल गीत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकतात आणि हे जे प्रेम तुम्ही पाहिलं तर अर्थातच गेले 2 रात्र समालोचन करताना पाहायला मिळालं ते आमचे आयोजक सन्माननीय विजेंद्रजी गणेश पाटील यांच्यावर आणि त्यांच्या सहकार्याने असलेल्या प्रेमाच्या माध्यमातून अगदी अहमदनगर, मुंबई, त्याचबरोबर ठाणे आणि रायगड परिसरामधून अनेक मान्यवर या ठिकाणी आले. हे प्रेम व्यक्त त्यांनी केलं आणि नक्कीच एक चांगलं योगदान देखील इथे पाहायला मिळालं. या ठिकाणी मात्र नवीन फलंदाज मैदानात येतो राकेश ठोंबरे. धावफलकात धावा येऊन पोहोचल्या त्या 13. सन्माननीय पत्राजी पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचा इथे सन्मान केला जाईल. शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान देऊन आणि प्रल्हादजी पाटील यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावं. पत्रा पाटील यांचं इथे स्वागत केलं जाईल शाल पुष्पगुच्छ सन्मानचे देऊन. जाऊया मैदानाकडे. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र फ्रंट फुट चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडूला भिरकावून मिडविकेट क्षेत्रामध्ये शेतीचे चेंडू येणार तोपर्यंत 1 धावीचं आणखीन योगदान मिळालं 1 धाव संघाला. पत्राजी पाटील सरांचा या ठिकाणी सन्मान केलं जातोय. ते अर्थातच शाल इन्स्टा किंग या नावाने फेमस असणारे या ठिकाणी मला प्रल्हादजी पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं ते शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन. धावफलकात धावा येऊन पोचल्यात. धावफलकात धावा येऊन पोचल्यात त्या 14 धावा. षटक क्रमांक पहिलं इथे मात्र पाहिलं तर निमिष मोहिते यांचं समाप्त झालं, ज्यामध्ये थोडंसं मागणी षटक पाहायला मिळेल 14 धावा. षटक समाप्त. लक्षाचा विचार आपण केला तर 25 धावांच्या गरज आहे दयानंद स्मृती कुडावे या संघासमोर आणि 25 धावा इथे मात्र धावा पहिल्या षटकात आल्या त्या 14, म्हणजे येणारी 2-3 षटकं आणि या 3 षटकामध्ये गरज आहे 31 धावांची. 31 धावा प्रति षटक अर्थातच 10.33च्या सरासरी धावांची गरज आहे सामना जिंकायला. नवीन षटक घेऊन गोलंदाज ओमकार कोळी. दयानंद स्मृती कुडावे आणि निशांत दिलवन दादरपाडा यांचा दुसऱ्या फेरीतला सामना. राकेश ठोंबरे 1 या धावसंख्येवर आणि फलंदाज रोहित पाटील वैयक्तिक खेळतो 1 षटकाच्या माध्यमातून तब्बल 7 या धावसंख्येवर असताना ओमकार कोळी
पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पहिला चेंडू या षटकातला. यावेळी मात्र पहा तिन्ही यष्टींच्या समोर क्षेत्ररक्षकाला फलंदाजाला पाहायला मिळालं. पंचांचं बोट आकाशात गेलं आणि बघता बघता इथे मात्र फलंदाज या ठिकाणी पायचीत आणि हा दुसरा धक्का. दुसरा फलंदाज मैदानातून बाहेर झाला दयानंद स्मृती कुडावे संघाचा. आई माझी एकुली सोहम ठोंबरे नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. फलंदाज मात्र अजय ठोंबरे आणि राकेश ठोंबरे ही ठोंबरे बंधू इथे मैदानातून बाद झाले. ज्याने अजय ठोंबरेने 6 धावांचं योगदान दिलं तर राकेश ठोंबरेने 1 धावेवर तो बाद झाला. नवीन फलंदाज सोहम ठोंबरे मैदानामध्ये येतोय. गोलंदाजाला ओमकार कोळी याला मिळालं पहिलं यश पहिल्या चेंडूवर अर्थात पायचीतच्या माध्यमातून फलंदाज मैदानातून बाहेर. मैदानाकडे आपण जाऊया. प्रल्हादजी पाटील जाऊया मैदानाकडे. यावी हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय तो अर्थातच मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार. तोपर्यंत 1 धाव आणखी धावफलकात नोंदवली जाते. 1 धाव 25 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे केला जातोय. दोन्ही संघाच्या दुसरीकडे दुसऱ्या फेरीचा सामना अतिशय महत्त्वाचा कारण यातील एक संघ हा सुपर 8मध्ये प्रवेश करेल आणि सुपर 8मध्ये अर्थातच क गटामधून श्री दत्त भातन संघाने आपला प्रवेश निश्चित केला आणि त्याच्या संघासमोर हा संघ मात्र लढत देईल. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावेळी चेंडूला खोदून काढला. यॉर्कर पद्धतीचा चेंडू इथे पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मिडॉन क्षेत्रामध्ये जाईल. वाडेश मिडॉनला क्षेत्राच्या चेंडूवर येतोय. चेंडू पकडू शकला नाही. मिडविकेटचा क्षेत्राच्या चेंडूवर येतोय. तोपर्यंत 2 धावा धावफलकावर नोंदवल्या गेल्या. 2 धावा मिळतात संघाला आणि या 2 धावा अर्थातच दयानंद स्मृती कुडावे संघाला घेऊन जातात. 2 गडी बाद धावफलकावर धावा येऊन पोहोचतात त्या 17 धावा. रोहित स्ट्राईकला या विकेटसाठी तयार. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट गली एक डीप पॉईंट एक एक्स्ट्रा कव्हर आणि एक मिड ऑफ. इरुवेशन ऑफ साईडला असताना इथे मात्र स्क्वेअर कटचा फटका इथे पाहायला मिळाला. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूवर येणार. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न मात्र चेंडू गेला तो अर्थात कव्हर पॉईंटच्या दिशेने आणि इथे बघता 10 धावांचं अतिशय चांगलं योगदान मिळालं. सुरेख रनिंग बिटवीन त्याच्या विकेटच्या माध्यमातून 3 धावांचं योगदान मिळालं. 3 धावा मिळतात संघाला आणि या 3 धावांच्या माध्यमातून धावफलकात वाढ होते ती 20 या धावफलकावर. 14 चेंडू आणि 25 धावांचं लक्ष समोर आहे. 3 धावा जेव्हा आपल्या समोर येतात तेव्हा आपल्याला लगेच आठवण होते वेस्ट इंडिज संघाच्या क्रिस गेलची ज्याने भंगार विकलं. सुरुवातीच्या काळामध्ये क्रिकेटमध्ये आले षटकारांनी खातं उघडलं परंतु नंतर श्रीमंत खेळाडू देखील ठरला. पण आयुष्यामध्ये कधीही त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3 धावा धावून काढल्या. इतका आळशी क्रिकेटपटू म्हणून इतिहासात नोंद केली गेली. यावेळी मात्र चेंडूला सरळ खेळून काढण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय तो मिडविकेट आणि स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू इथे मात्र द्विधामधीचे दोन्ही खेळाडू पाहायला मिळाले. ओव्हर थ्रो इथे झाली. चेंडू गेलाय तो अर्थातच लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू येतोय. तो म्हणजे 2 धावांचं आणखीन एक योगदान मिळालं. 2 धावा मिळतात त्या संघाला आणि धावफलकात वाढ होती ती 22. 2 गडी बाद 22. दयानंद स्मृती कुडावे विरुद्ध निशांत दिलवंत दादरपाडा या संघामध्ये सुरू असलेला हा अटीतटीची लढत इथे पाहायला मिळतात. गोलंदाज ओमकार कोळी एक चांगली गोलंदाजी करत असताना यावेळी मात्र सेवा एंडकडून पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढील चेंडूसाठी. यावेळी मात्र चेंडू फक्त हवेतून फिरली. चेंडू थोडासा वेगाने गेला. यशच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडू सांगता झाली आणि षटक क्रमांक 2 समाप्त झाले. आता मात्र समीकरण आपण पाहणार 25 धावांची लक्ष समोर असताना धावफलकात धावा येऊन पोहोचल्या त्या फक्त 22 धावा म्हणजे अजूनही तब्बल 12 चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे. 12 चेंडू 23 धावांचं लक्ष हे षटक होतं गोलंदाज ओमकार कोळीचं. या पहिल्या षटकात निमिष मोती यांनी 14 धावा खर्च केल्या. या षटकात ओमकार कोळीने 8 धावा खर्च केल्या आणि एकूण धावसंख्या धावफलक येते 22. 23 धावांच्या लक्षाचा पाठलाग अजूनही करायचा. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 2 षटकं बाकी आहेत. क गटातले हे सामने तुम्ही पाहतात. क गटामधले यातील विजेता संघ सुपर 8मध्ये श्री दत्त भातन संघासमोर लढत देईल आणि त्यातला एक संघ उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करेल. काल उपांत्य फेरीमध्ये बोनकोडे 11 नवी मुंबई अर्थातच
हा संघ ब गटातून उपांत्य फेरीमध्ये दाखल झाला आहे आणि त्यानंतर हा सामना संपल्यानंतर आपण गावदेवी नावा आणि सिद्धिविनायक वहाड या दोन संघाकडे वळणार आहोत. त्यानंतर जावळे आणि गव्हाण या दोन संघांमध्ये पुढची लढत असेल. अर्थात हा ड गटातला सामना असेल. गटामध्ये मंगेशमती कोंबडभुजे संघाने सुपर 8मध्ये कालच्या रजनीमध्ये प्रवेश केला आहे. बनगडी संघ उपांत्य फेरीमध्ये दाखल झाला आहे आणि यानंतर मात्र सामना असेल तो गावदेवी नावा विरुद्ध सिद्धिविनायक वहाड या दोन संघामध्ये. चला दोन्ही संघटनांनी कृपया अतिथी कक्षामध्ये आमच्या नाणेफेक कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे, यायचं आहे. गावदेवी नावा आणि सिद्धिविनायक वहाड या दोन संघामध्ये पुढची लढत इथे संपन्न होईल जी ड गटातली असेल. ड गटातली तिसरी लढत असेल गावदेवी नावा आणि सिद्धिविनायक वहाड. मैदानाकडे जाऊया. यावेळी कार्पेट्स चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू देते शॉर्ट मिड विकेटला. शेतीचे चेंडू येणार तोपर्यंत एक धाव आणखीन एक योगदान मिळालं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला की दुसरी धाव देखील सहजगत्या पूर्ण केली आणि या दोन धावा संघाला घेऊन जातात 24 या धावसंख्येवर. तर या स्पर्धेसाठी गावदेवी गावठाणचे आकाश ठकळे यांनी या शुभेच्छा दिल्या आहेत. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया आपण मैदानाकडे. धावपलका धावा येऊन पोहोचल्या त्या 24. पंचायत डावीकडून उजव्या हाताने या ठिकाणी मात्र चेंडूला ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय तो अर्थात सेलिमेडॉन क्षेत्रामध्ये शॉर्ट मिडकडे सेलिमेडॉनमध्ये क्षेत्रशी चेंडू येतो. चेंडूची इथे मात्र फेकी सुरेख करतोय गोलच्या दिशेने. तोपर्यंत एक धाव आणखी धावपलकार नोंदवली होते. 25 धावा धावपलकावर. 25 धावांचा लक्षाचा पाठलाग. अजूनही जर आपण पाहिलं 20 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 30 मार्गस्थ मैदानामध्ये गोलंदाज यश पाटील. पहिल्या दोन चेंडूमध्ये पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्यानंतर चेंडूवर 1 धाव. यश पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने या ठिकाणी अकुटबल चेंडू होता. हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्रशे चेंडूवर येणार. मिडान क्षेत्रामध्ये एक सुंदर झेल इथे घेतला गेला आणि फलंदाज मैदानातून बाहेर. ऐकल्यानंतर आपल्याला लगेच मराठी चित्रपटातल्या एक जबरदस्त खलनायकाच्या भूमिकेमध्ये ज्यांनी योगदान दिले निरुपळे साहेबांची आठवण आपल्याला होते. अर्थातच त्यांनी गाजवलेल्या अनेक चित्रपटात आणि नाटकांच्या माध्यमातून एक मोठा खलनायक म्हणून आपल्याला पाहायला मिळाले. इथे मात्र फलंदाज बाद झाला. तो फलंदाज सोहम ठोंबरे याची खेळी समाप्त झाली. 3 गडी बाद. धावपलकार धावा येऊन पोहोचतात त्या 25. 25 धावा धावपलकावर इथे पाहायला मिळाल्यात. नवीन फलंदाज मैदानात दाखल होते. फलंदाज हितेश ठोंबरे. 3 फलंदाज गमावलेत. पंचायत डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू यावी. निश्चित यावी एक मोठा फटका खेळायचा होता. ऑनसाईडला स्विप करायचा होता. बॅट पण चेंडू याचा संपर्क येत नाही. चेंडू आपण पाहिलात अर्थातच खेळपट्टीवर राहिला आणि इथे मात्र या ठिकाणी मात्र निधाव चेंडूची सांगता झाली. तिसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये लक्षाचा आपण विचार केला तर 25 धावांची गरज आहे. आतापर्यंत धावा धावपलकात 25 म्हणजे अजूनही 20 धावांची गरज आहे. चेंडू बाकी आहेत ते 8 चेंडू आणि 20 धावांची गरज. या दरम्यान तर यातील विजेता संघ हा श्रीदत्त भातान या संघासमोर पुढची लढत खेळेल आणि यातला एक संघ सुपर 8मध्ये प्रवेश करेल. श्रीदत्त सुपर 4मध्ये प्रवेश करेल. श्रीदत्त भातान आणि यातील विजेता संघ याच्यामध्ये पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल. तर अतिथी कक्षामध्ये आपण इथे पाहतात सन्माननीय मनसे उपाध्यक्ष उल्वे शहर जे अक्काजी देशमुख सर या ठिकाणी आलेत. त्यांचं इथे स्वागत केलं जाईल.
प्रणय देशमुख सर आहेत आणि किरणजी देशमुख या ठिकाणी आलेत. या तिन्ही मान्यवरांचं आपण स्वागत करणार आहोत. विलाजी पाटील यांच्या शुभ हस्ते या तिन्ही मान्यवरांचा इथे सत्कार जाईल. धावपलकावर फ्री हिट आणि या ठिकाणी आपण पाहणार आहोत. पाहूया फ्री हिटवर कोणता नोंद केली जाते. पंचायत डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा येतोय आणि चेंडू मात्र इथे जातोय सीमारेषा पलीकडे येतोय. 4+1 5 धावांचं योगदान. पुढचा चेंडू फ्री हिट. आकाशजी देशमुख सर यांचं इथे स्वागत केलं जाईल. मी विलाजी पाटील सरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मनसे उपाध्यक्ष उल्वेश्वर आकाशजी देशमुख सरांचं इथे शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन आपण सन्मान करावं. फ्री हिट अर्थात या ठिकाणी पाहणार आहोत. या चेंडूवर कोणती नोंद केली जाईल. धावपलकार आतापर्यंत धावा आल्यात त्या 33 धावा. 12 धावांची गरज आहे. चेंडू बाकी आहेत 8 चेंडू आणि 12 धावांची गरज. फ्री हिट. तर या ठिकाणी मात्र आकाशजी देशमुख सरांचं इथे स्वागत केलं गेलं. त्यानंतर पुढचे सत्कार मूर्ती आहेत सन्माननीय प्रणयजी देशमुख सर यांचा इथे आपण सन्मान करणार आहोत. आणि विलाजी पाटील सरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण प्रणयजी देशमुख सरांचं स्वागत करावं. शाल पुष्पगुच्छ सन्मान देऊन आपण इथे सन्मानित करत आहात. अतिथी देवो आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि त्यांना इथे सन्मानित केलं जातं आहे. शाल पुष्पगुच्छ सन्मान देऊन आपण सन्मानित करत आहोत. जाऊया मैदानाकडे. फ्री हिट आणि 12 धावांची गरज आहे. धावपलकार धाव येतात त्या 33. पुढचा चेंडू या ठिकाणी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळी मात्र मोठा फटका खेळायचा होता. चेंडू केला तो बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये शेतीचे चेंडू येतोय. तोपर्यंत 1 धाव लेगबायचा इशा पंचांचा येतोय. 1 धाव संघाला. त्यानंतर अतिथी कक्षामध्ये जाऊया. किरणजी देशमुख सर यांना इथे सन्मान केलं जाईल. विलाजी पाटील सरांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण किरणजी देशमुख सरांना शाल पुष्पगुच्छ सन्मान देऊन आपण सन्मानित करावं. अतिथी देवो आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत. मी मान्यवरांना विनंती करेन आपण अतिथी कक्षा स्थानापन्न राहायचं आहे. आणि यानंतर पुढची लढत अर्थातच सुपर 8मध्ये विजेता संघ विरुद्ध श्रीदत्त बातन या संघात पाहायला मिळेल. आणि बघता चेंडू मात्र गेला सीमारेषा पलीकडे येतो. एक चौकारची नोंद. एक सुंदर फटका. चौकार 4 धावा. आग्र्यांची मी हितेश बॅटमधून एक सुंदर फटका. चौकार. धावपलकावर धावा येऊन पोहोचतात त्या 38 धावा. आता माझं समीकरण बनते येणारे 7 चेंडू आणि 7 धावांची गरज. 1 षटक आणि 7 धावा हे समीकरण पाहतात. षटक क्रमांक 30 यश पाटील याचं समाप्त झालं. या षटकात 16 धावा त्यांनी खर्च केल्या. तो निश्चित मोठे चौकार या ठिकाणी 2 वेळा चौकार इथे आले आणि त्यामुळे हे समीकरण बनलं. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. निशान लिहून दादरपाडा आणि दयानंद स्मृती कुडावी या संघामध्ये सुरुवातीला सामना. 25 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. 6 चेंडू 7 धावांची गरज आहे. यातील विजय संघ हा श्रीदत्त बातन संघासमोर 2 हात करेल. आणि मी श्रीदत्त बातन संघाचे खेळाडूंना विनंती करेन आपण थोडंसं बाजूला व्हायचं आहे कारण स्कोररला आपण पाहूया इथे एक मदत करा. तर जाऊया आपण मैदानाकडे. एक निश्चितच महत्त्वाचा सामना. गोलंदाजीमध्ये बदल केला येतोय. विवेक कासकर यावेळी नवीन षटक घेऊन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. आणि समोर मात्र फलंदाज रोहित पाटील वैयक्तिक खेळतोय. 9 चेंडूमध्ये 17 धावांचं त्यांनी आत्तापर्यंत योगदान दिलं. ही संपूर्ण माहिती तुम्ही पाहता ते आमचे गुणलेखक ज्यांनी खरोखर खूप चांगलं योगदान दिलं ते आमचे प्रणय म्हात्रे मोरावे यांच्या माध्यमातून. यावी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय तो मैदान क्षेत्रामध्ये. शेतोशे चेंडूवर येणार तो म्हणतो दुसरी धावण्याचा प्रयत्न. यष्टीच्या दिशेने चेंडूची फेकी आणि बघता इथे मात्र यष्टी उकडली गेली. धावचीच्या रूपाने फलंदाबाद. याला म्हणतात क्रिकेटमधली आत्महत्या. पाटील 10 चेंडूंचं योगदान देतोय. 18 धावांचे योगदान त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं ज्यामध्ये एक षटकारच समावेश होता. धावचीच्या रूपाने बाद झाला. आतापर्यंत 4 फलंदाज गमावलेत. नवीन फलंदाज ऋषी ठोंबरे मैदानामध्ये येतोय. समीकरण बनते 5 चेंडू आणि 6 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे.
5 चेंडू आणि 6 धावांची गरज या ठिकाणी असणार आहे. अटीतटीची लढत तुम्हाला इथे पाहायला मिळतात. मी मगाशी म्हणालो होतो की काटेकी टक्कर ज्याला म्हणलं जातं, कारण या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक सामने असे पाहायला मिळाले. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत झुंजले गेले. एका चेंडूमध्ये 2 धावांची गरज होती की 2 चेंडूमध्ये 1 धावांची गरज असताना हे सामने तुम्हाला पाहायला मिळाले. या स्पर्धेच्या माध्यमातून एक आगळी वेगळी गरज, अर्थात पारचषक नावा 2022. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. वेग कासकर समोर मात्र फलंदाज खेळणी तयार असेल तो ऋषी ठोंबरे. पाच चेंडू 6 धावांची गरज. आपल्या बॉलिंग वर्कवर गोलंदाज पुन्हा एकदा वेग कासकर, पंचायत डावीकडून उजव्या हाताने. या ठिकाणी मात्र पहा अतिशय चांगला चेंडू होता. यावेळी फलंदाज पूर्णपणे बीट होतोय, परंतु इथे मात्र गोटी नेम तुम्हाला पाहायला म्हणजे यष्टीचा वेध घेतला आणि फलंदाज धावचीच्या रूपाने या ठिकाणी मैदानातून बाहेर. वडाला बांधलाय फुलांचा झोला. मिळतं की आपण लहानपणी गोट्या खेळायचो. हा गोटी नेम क्रिकेटमध्ये देखील महत्त्वाचा ठरायचा. आता मात्र कुठे मुलं गोट्या खेळतात. तुमची नातवंड, तुमची मुलं या ठिकाणी मात्र आईवडिलांचं चोरून मोबाईल घेतात आणि अर्थात पबजी गेम खेळत बसतात. तर हे आता मात्र तुम्ही पाहिलेत लंगडी, त्याचबरोबर गोट्या हे खेळणं आता दुरापस्त झालं, कारण यांत्रिक समीकरण आपल्याला बदललं. पण क्रिकेटमध्ये आजही आपण पाहिलं तर यष्टीरक्षकाने काम तमाम केलं. गोटी नेमचाही अर्थात नेम धरला आणि या ठिकाणी मात्र यष्टी उद्ध्वस्त केली. तर ग्रामसुधारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय आशिषदादा पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन होते. त्यांना व्यासपीठावर येऊन आपण अतिथस्थ आसनस्थ व्हायचं आहे. आशिषदादा पाटील साहेब ग्रामसुधारक मंडळाचे अर्थातच अध्यक्ष सन्माननीय आशिषदादा पाटील यांना विनंती, आपण यायचं जाऊया मैदानाकडे. या ठिकाणी माझा चेंडू मिडाव क्षेत्रामध्ये जातोय. क्षेत्रक्षक चेंडूवर येणार तो पण थोडंसं मिसफिल्ड होतोय आणि पाहता या ठिकाणी मात्र अर्थातच इथे मात्र 3 धावांचं योगदान इथे दिलं गेलं. 3 धावा शेवटच्या क्षणी आलेल्या 3 धावा संघाला निश्चितच विजयाच्या समीप घेऊन येतात. धावफलकात धावा येतात त्या 43, आता मत 42 आणि आता मात्र समीकरणमध्ये येणारे 3 चेंडू आणि 3 धावा. ऋषी ठोंबरे आणि रोहित ठोंबरे हे जर आपण पाहिलं तर दोन्ही सख्खे भाऊ आहेत. जसे आपण इरफान पठाण आणि ईशव पठाण हे जे सख्खे भाऊ होते तसे त्याचबद्दल सख्खे भाऊ इथे मैदानात असताना या ठिकाणी मात्र पहा चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतोय. बॅट आणि चेंडू संपर्क येत नाही, मात्र चेंडू येतोय. सोयीचा इशारा येतोय. 1 धाव संघाच्या धावकपात 1 निवाड. संघाची धावसंख्या धावपलकर जाऊन पोहोचते ती अर्थात दयानंद स्मृती कुडावे संघाची. ती अर्थातच 5 गडी बाद एकूण धावसंख्या धावपलकर येऊन पोहोचल्यात त्या 43. 3 चेंडू आणि 2 धावा. 3 चेंडू 2 धावा. क्रिकेट विश्वामध्ये 1 धावेचं महत्त्व मगाशी मी सांगितलं होतं, कारण क्रिकेटमध्ये 1 धाव, राजकारणामध्ये 1 धाव आणि MBBS करणाऱ्या अर्थातच विद्यार्थ्याला विचारा, त्याच्या आईवडिलांना विचारा, 1 धाव कमी पडल्यानंतर त्याचं स्वप्न भंग होतं. MBBS करत असताना आपल्याला साधारण BDS किंवा BA MS व्हावं लागतं, हे देखील निश्चित सांगितलं जातं. आणि त्या माध्यमातून आता मी पाहिलं तर या ठिकाणी मात्र आता मात्र समीकरण बनतंय 2 चेंडू आणि 3 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. पाहूया इथे लाडक्या प्रेक्षकांच्या हृदयाच्या धडकन वाढवणारा सामना इथे आपण पाहायला मिळतोय. यावेळी मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू अर्थात जातोय तर डीप कव्हरला क्षेत्राच्या चेंडूवर येतोय. यष्टीच्या गोलच्या दिशेने चेंडूची फेकी केली. इथे मात्र बरोबरी होतोय आणि अशा प्रकारे धावा इथे मात्र आपण पाहायला मिळत आणि हा सामना अर्थात जिंकतोय तो दयानंद स्मृती कुडावे संघ. या संघाचा हार्दिक अभिनंदन. निशांत 11 दादरपड संघाला पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा. आणि यानंतर सुपर अर्थातच सामना आपण पाहणार आहोत सिद्धार्थ बातान विरुद्ध दयानंद स्मृती कुडावे या 2 संघामध्ये, जो अर्थात असेल हा सुपर 8चा सामना. यातील विजय संघ हा उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करेल.
धन्यवाद डीजे, धन्यवाद. तर या सामन्यातील डीजे धन्यवाद.